इयत्ता 10वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आज आपण पाठ उपवास याचे स्वाध्याय लेखन बघणार आहोत. अर्थात या पाठाखालील क्वेश्चन आंसर्स कैसे लिखने हैं, क्वेश्चंस कैसे समझने हैं, ये इस पर आधारित चर्चा करेंगे. पहले देखते हैं शब्दार्थ. हात दाखवून अवलक्षण म्हणजेच काय, आपण होऊन संकट उडावून घेणे. जैसे हिंदी में कहा जाता है आ बैल मुझे मार करना. सुरुंग लावणे, एखादा बेत उधळून लावणे म्हणजे किसी का प्लान है उस प्लान को खराब कर देना, उसका प्लान तोड़ देना. अंगाचा तिळपापड होणे, संताप होणे मतलब बहुत गुस्सा आना. मुठभर मांस चढणे, स्तुतीने हुरळून जाणे. आणेली, जुन्या काळातील एक नाणे. अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा. पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी. पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी म्हणजे क्युरॉसिटी जिसने बढ़ाई. ऐसी कौन सी वस्तुएं थी, तर प्रोटीनयुक्त पदार्थ, पदार्थांमधील कॅलरीज आणि चरबीयुक्त पदार्थ. चरबीयुक्त पदार्थ म्हणजे फैट्स, जिस चीज़ों में फैट्स है ऐसे फूडी चीज़ें. ओके, नेक्स्ट क्वेश्चन क्या है हमें, क्वेश्चन नंबर 2. पंतांच्या आहार तज्ञ मित्रांनी वर्ज करायला सांगितलेल्या आहाराव्यतिरिक्तच्या गोष्टी. मतलब पंत मतलब लेखक के जो फ्रेंड्स थे उन्होंने उनको कौन कौन सी चीज़ें छोड़ने बोली, लेकिन जो फूड आइटम्स नहीं थे तो कौन सी चीज़ें थी ऐसी, तर एक दिवसा झोपणे, दूसरं पत्ते खेळणे आणि तीसरा है बोलणे. पाठ्यपुस्तकामध्ये बताया गया है कि 4, लेकिन एक्चुअल में देखा जाए तो यहाँ पर 4 ही सजेस्ट किए गए थे. और उसमें से पहला है कि दिन में सोना, पत्ते खेलना और बहुत ज़्यादा बातें करना. ये 3 चीज़ें हम उनको रेस्ट्रिक्टेड की गई थी, प्रोहिबिटेड की गई थी. मतलब उनको वो चीज़ें खानी नहीं थी, करनी नहीं थी, असा अर्थ वर्ज याचा होतो है ना, जिसे हम लोग पथ्य पाळणे असं मराठीमध्ये बोलतो. नेक्स्ट क्वेश्चन का आहे, पंतांच्या आहार नियंत्रणाविषयी त्यांच्या पत्नीच्या प्रतिक्रिया. मतलब जो आहार नियंत्रण म्हणजे काय, तर डाइट वो जो फॉलो कर रहे थे उस पर पत्नी ने क्या क्या प्रतिक्रिया, मतलब पत्नी ने क्या क्या किया. चमत्कारिक पदार्थ बनवले, पडवळे उकडून खायला घातली, उकडून म्हणजे उबाल कर. सडपातळ भाज्यांचा खुराक सुरू केला. सडपातळ भाज्या मतलब जो पतली पतली, जैसे भिंडी है, शेवगे की शेंग है, ऐसे इस प्रकार की जो सब्जियाँ थी उसको बोलते पतली सब्जियाँ शुरू कर दी, उसका खुराक उन्होंने शुरू किया. बाळसेदार भाज्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी केली. बाळसेदार भाज्या म्हणजे गोभी, फ्लावर, बटाटा, टमाटर, ऐसी जो बड़ी बड़ी मोटी मोटी सब्जियां दिखने में होती है उनको क्या किया, स्वयंपाक घरातून, स्वयंपाक घर म्हणजे किचन, हम जैसे और हकालपट्टी की मतलब उनको किचन में से निकाल दिया, निकाल कर भगा दिया, ऐसा उसका अर्थ होता है. चमत्कारिक पदार्थ मतलब कुछ ऐसे अलग अलग ही चीज़ें वो बनाने लगी. ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन हमें यहाँ पर पूछा गया है, कारणे शोधा. वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता. उनको डाइट फॉलो करते वक्त उनको ना बोलना, ये जो उपाय एक बताया गया था वो जमने वाला, मतलब वो उनसे फॉलो नहीं होने वाला था. क्यों नहीं होने वाला था, क्योंकि पंत टेलिफोन ऑपरेटर असल्याने त्यांना दिवसभर बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. दुसरं काय आहे, बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत. कारण मतलब बाबा बर्वे क्यों नहीं आए उनको मिलने के लिए कि आप डाइट कैसे कर रहे हो, क्या कर रहे हो. जैसे चाल में के इतर लोग आके मिलकर गए. क्यों नहीं आए, की मुळातच बाबा बर्वेंचा लेखकावर आधीपासून राग होता. मतलब बाबा बर्वे के मन में पहले से ही लेखक के प्रति एक गुस्से वाला उनका बोलते ना कि एक उनके मन में पहले से ही गुस्सा था. इसीलिए बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत. समाचार घेणे म्हणजे काय, तर पूछताछ करना कि आप कैसे हो, क्या हो, त्याला म्हणतात समाचार घेणे. अब इन्होंने डाइट शुरू की तो जो चौल में रहने वाले अदर पीपल्स हैं, उनके फ्रेंड्स हैं, वो सब आके मिलकर गए, पूछ कर गए, लेकिन बाबा बर्वे नहीं आए. नेक्स्ट क्वेश्चन हमें यहाँ पर क्या पूछा गया है कि पाठाच्या आधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा. संकल्पना म्हणजे कन्सेप्ट. तो पहिली कन्सेप्ट काय आहे, भीष्म प्रतिज्ञा. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे काय,
तर महाभारत या महाकाव्यातील भीष्माने आजन्म अविवाहित रहने प्रतिज्ञा के लिए। महाभारत इस सीरियल में जो एक कैरेक्टर था जो भीष्म उनको कहा गया था, तो उन्होंने अनमैरिड रहने की प्रतिज्ञा की थी और वो उन्होंने एकदम अच्छे से फॉलो की। ही प्रतिज्ञा त्यांनी जीवनाच्या अंतापर्यंत पाळली। त्यामुळे तेवढ्या ताकदीने केलेल्या प्रतिज्ञेस भीष्म प्रतिज्ञा, मतलब उस पावर से उन्होंने प्रतिज्ञा की, इसीलिए उस प्रतिज्ञा को क्या कहते हैं, भीष्म प्रतिज्ञा। बाळसेदार भाज्या मैंने आप लोगों को पता है कि मोटी मोटी सब्जियां की जी अगदी हेल्दी मोठी सब्जियां, जैसे बाळसेदार म्हणजे गुबगुबीत असे प्रकार पडले। बाळसेदार भाज्या स्वयंपाकघरातून हकलून दिल्या, मतलब जो मोटी मोटी सब्जियां थी वो किचन में से उन्होंने निकाल दी। वजनाचा मार्ग भलत्याच काट्यावरून जाणारा होता। वजनाचा मार्ग भलत्याच काट्यावरून जाणारा होता म्हणजे कसा होता, मुश्किल था, बहुत ज़्यादा। वजन कम करना ये बहुत ही ज़्यादा मुश्किल है, ऐसा उसका अर्थ है। पंतांचे अवास्तव वाढलेले वजन कमी करण्याचा संकल्प हा पंतांसाठी फार अवघड आहे, असं त्यांनी इथे सांगितलं आहे। अनेक लोकांनी अनेक सल्ले दिले, त्या सल्ल्यांचा पालन करत असताना अनेक लोकांनी त्यांना खायलाही घातले। अशा अनेक अडचणी त्यांच्या आयुष्यात आला, म्हणून वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो असे सांगितले। असामान्य मनोनिग्रह, आता इथे असामान्य मनोनिग्रह याचा अर्थ काय दिलेला आहे ते बघणार आहोत। मुळातच अफाट खाण्याची सवय असलेल्या, खाण्यापिण्यावर संयम नसलेल्या पंतांनी उपवासाचा निर्णय घेतला। मतलब जिनको पहले से खाने की बहुत ज़्यादा आदत थी और बीच में उन्होंने ये कर दिया, तो उनके लिए वो पॉसिबल नहीं था, असं आपल्याला तिथे लिहायचं आहे। मनोनिग्रह म्हणजे असामान्य मनोनिग्रह, मतलब जो आसानी से पॉसिबल नहीं था ऐसा निश्चय उन्होंने किया। खालील शब्द समूहासाठी पाठातून एक शब्द शोधा। ठरवलेले व्रत मध्येच सोडणे म्हणजे व्रतभंग। वजन घटण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना म्हणजेच काय, तर याचा अर्थ आपण काय बोलूया, आहार परिवर्तन। भाषेचा नदीसारखा प्रवाह म्हणजेच काय, तर वाक्य प्रवाह। या प्रकारे शब्द समूहासाठीचा एक शब्द आपण इथे शोधलेला। आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला इथे काय विचारलंय ते बघतोय आपण। अचूक शब्द ओळखून लिहा। वडिलांसोबत, मग दुसरा जो शब्द आहे वडिलांसोबत तो योग्य आहे। तालमीला, तालमी म्हणजे काय, तर प्रॅक्टिस, मग तालमीला इथे पण दुसरा शब्द अगदी बरोबर आहे। गारहाणी, गारहाणी म्हणजे कंप्लेंट करणे एखाद्याची, मग तिसरा शब्द जो आहे गारहाणी तो अगदी योग्य आहे। आता खालील वाक्प्रचार व त्याचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा। हात लावून अवलक्षण, याला काय होतं, आपण होऊन संकट ओढवून घेणे, खुद से बोलते ना मुसीबत मोड लेना। सुरुंग लावणे, सुरुंग लावणे एखादा बेत उधळून लावणे, मतलब किसी ने किया हुआ प्लान खराब कर देना। अंगाचा तिळपापड होणे, खूप संताप येणे म्हणजेच काय, बहुत गुस्सा आना। अंगाचा तिळपापड होणे, खूप संताप येणे। मुठभर मांस चढ़ने, स्तुतीने हुरळून जाने, म्हणजे मतलब किसी ने अगर बहुत ज़्यादा तारीफ की तो उसमें बहुत ज़्यादा मग्न हो जाना, उस ओवर कॉन्फिडेंस में चले जाना, ऐसे हम कह सकते हैं। तर अशा प्रकारे हे काय होते, वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ ते आपल्याला कायम काय, स्तुती म्हणजे काय, स्तुती म्हणजे तारीफ, संकट मुसीबत, बेत एखादा प्लान किंवा बोलते कट कारस्थान, ये जो बोलते हैं त्याला आपण काय म्हणू, बेत। उधळून लावणे म्हणजे काय, वो प्लान को हमें खराब कर देना, ऐसा उसका अर्थ हो जाता है। पुढचा प्रश्न आता आपल्याला इथे काय येतोय, तो स्वमत आहे। दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हाला समजलेला विनोद स्पष्ट करा। आता हा विनोद स्पष्ट करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एक प्रस्तावना इथे तयार करायची आहे। प्रस्तावना तयार करत असताना सगळ्यात आधी आपण धड्याचं नाव घेणार आहोत, लेखकाचं नाव घेणार आहोत आणि लेखक या पाठामध्ये आपल्याला काय सांगतायत ते आपण छोटंसं एक वाक्य तिथे टाकणार आहोत की उपवास या पाठाचे लेखक पु ल देशपांडे यांनी वजन कमी करत असताना त्यांच्या आयुष्यात काय काय अनुभव त्यांना आले, त्या अनुभवांचा वर्णन त्यांनी या पाठाच्या माध्यमातून केलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे, तर दोरीवरच्या उड्या मारायला सुरुवात केली, कोणीतरी त्यांना सांगितलं की दोरीवरच्या उड्या मारा, तर त्यांनी ठरवलं की आजपासून दोरीवरच्या उड्या मारायच्या। पण दोरीवरच्या उड्या मारायला घेतल्यावर आधी घरात मारत असताना
घरातल्या ड्रेसिंग टेबलवरच्या सगळ्या पावडरच्या बाटल्या, तेलाच्या बाटल्या खाली आल्या, तर दुसऱ्यांदा मारत असताना कुणाच्या तरी एकाच्या गळ्यात ती दोरीची उडी गेली आणि पहिलीच उडी त्यांची शेवटची ठरली, अशा प्रकारचा जो एक कॉमेडी विनोद म्हणजे काय काय कॉमेडी हुई वहाँ पर, वो आपको यहाँ पर लिखना है. पंतांच्या उपवासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दात वर्णन करा. पुन्हा तुम्हाला इथे काय करायचं, प्रस्तावना लिहायचे. उपवास या पाठामध्ये पु ल देशपांडे यांनी वजन कमी करत असताना त्यांना आलेले अनुभव अगदी जिवंत आपल्या समोर असल्याप्रमाणे सहज आणि सरळ सोप्या भाषेमध्ये मांडले आहेत. मग पंतांच्या पत्नी ने काय काय केलं, उन्होंने क्या क्या बनाया उनके लिए, किस प्रकार से उन्होंने मतलब उनको जवाब देती थी, क्या क्या बना के दिया जाता था. सडपातळ भाज्या त्यांना किचनमध्ये घेतल्या आणि बाळसेदार भाज्या किचनमधून हकालपट्टी केली. ये सारे अनुभव वहाँ पर हमें क्या करने हैं, लिखने हैं. पाठातील तुम्हाला सर्वात आवडलेला विनोद कोणता, तो का आवडला ते स्पष्ट करा. फिर से यहाँ पर प्रस्तावना लिखकर हमें क्या कहना है कि कौन सा विनोद मतलब कौन सी कॉमेडी. शायद मुझे ऐसे लगता है कि 7th प्लेट ऑफ भजी जो उन्होंने खाई वो सबसे बढ़िया कॉमेडी थी, कि और उसके बाद उन्होंने बताया कि मैं तो डाएट कर रहा हूँ. तर ही कॉमेडी आपण, हा विनोद आपण तिथे अगदी सहजपणे मांडू शकतो. तुम्हाला जो विनोद आवडला आहे पाठातील, तो विनोद तुम्ही प्रस्तावनेसोबत जर लिहिलात तर तो सरळ तुम्ही सोप्या भाषेत लिहू शकता. तर शेवटचे स्वमत आहे, तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील याची कल्पना करा. संकल्प म्हणजे रिजोल्यूशन. अगर आपने कोई रिजोल्यूशन लिया है और वो कंप्लीट नहीं हुआ तो आपके घर के मेंबर्स ने क्या प्रतिक्रिया, कैसे रिएक्ट हुए, वो आपको यहाँ पर मराठी में लिखने की कोशिश करनी है. त्याला काय म्हणतात, स्वमत. स्वमत लिखते वक्त, स्वमत लिहित असताना एक बात याद रखनी है हमेशा कि वर्डिंग्स हमारी होनी चाहिए और हम हमारा अनुभव लिख रहे हैं. इस प्रकार से हमें लेसन पढ़ने के बाद या लेसन समझने के बाद आपल्याला काय समजलं ते लिहिण्याच्या वाक्याच्या ओघामध्ये तुमचं आलं पाहिजे. एज इट इज़ अगर आप पैराग्राफ में से ही देखकर लिख रहे हो तो उसे स्वमत नहीं कहा जाता. स्वमत इसका अर्थ है सेल्फ रिस्पॉन्स, मतलब आपको अपने शब्दों में स्वतःच्या शब्दात इथे उत्तर मांडणे गरजेचे आहे. काफ़ी टाइम हम देखते हैं कि बच्चे क्या करते हैं कि जो पैराग्राफ दिया है उसी पर आधारित क्वेश्चन या स्वमत पूछा जाता है तो एज इट इज़ सेम उसी पैराग्राफ में से लेकर लिख देते हैं. वहाँ पर ज़्यादा से ज़्यादा हाफ या 1 मार्क मिळता है आउट ऑफ 3. सो बी केअरफुल आणि त्या प्रकारे अभ्यास करा. अशा प्रकारे अभ्यास कराल तर अभ्यास छान होईल. थँक्यू सो मच. धन्यवाद.